आज व्हिएतनाममधला आमचा 6वा दिवस आणि आम्ही आलो आहोत बाना हिल्सला. बाना हिल्सचं तिकीट काउंटर इथे तुम्हाला दिसेल आणि इथे बाना हिल्सच्या तिकीट काउंटरच्या इथे तुम्हाला आधी तिकीट घ्यावं लागेल आणि मग केबल कारने जायचं आहे. चला जाऊया केबल कारने. आता आम्ही आलोय आत बाना हिल्सच्या. प्रपोज करते कोण ना कोणतरी इथे आत एवढं आहे. आमचा स्पायडरमॅन आहे. वी आर फॉलोइंग स्पायडरमॅन टुडे. सो आम्ही आता आत आलेलो आहोत तिकीट हे करून आणि इथे मागे जी दिसते केबल कार आहे. आता आम्ही त्या केबल कारमध्ये चाललो. आणि बाजूला बसलाय तो आमचा गाईड आहे. What's up guys? आम्ही केबल कारने आता उतरलोय बाना हिल्सवर. आता आम्ही जस्ट शॉपिंग करून बाहेर पडलोय या मार्टमधनं. इथे वस्तू महाग आहेत पण जर तुम्हाला सोविनियरसारख्या घ्यायच्या असतील लहान मुलांना तर तुम्ही घेऊ शकतात, नाहीतर ॲमेझॉनवरून पण मागवू शकतात. आणि आता आम्ही चाललो आहोत इकडे फूडच्या इथे फ्रेंच विलेजला चाललो आहे आम्ही. फ्रेंच आता आम्ही फ्रेंच याच्यात येतो कॉलनीमध्ये. बाना हिल्सवर जी बनवलेले आहेत त्या ह्याच्यात इथे तुम्ही मागे बघू शकता. ते गिटारिस्ट पण आहे, लाईक हा गिटारिस्ट होता. आणि आता हे वरती चाललो आहे आम्ही. हे 10 मिनटं एकदम स्लो चालत गेलो तर 10 मिनटं लागतील असं सांगितलं आम्हाला. तो आम्ही बघतोय. तुम्ही बघू शकतात खालून तिथे आम्ही वर चाललो आहे. आम्ही फ्रेंच विलेजच्या इकडनं आलो परत खालती. आता आम्ही चाललो आहोत गेम्स बघायला. तिकडे खालती फॅन्टसी पार्क आहे. त्या फॅन्टसी पार्कला आम्ही जातो आहे. आणि फॅन्टसी पार्कमध्ये आम्हाला गाईडने सांगितलं की फ्री गेम्स भरपूर आहेत, तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही खेळा. बघा इथे फॅन्टसी पार्क आहे. त्या गेटमधनं जेव्हा तुम्ही आत याल, मगाशी जे गेट दाखवलं होतं हे असं दिसेल तुम्हाला गेमसाठी आणि हा एंट्रन्स आहे. चाललोय. बाय बाय. मजा आली. आम्ही 2 गेम पण ट्राय केले आणि त्या ह्याच्यात काही लक नाही लागला. आणि जुरासिक पार्क मस्त होता यांचा. आणि इथे सगळे असे सोविनियर्स ठेवलेले आहेत. तुम्ही एक्झिटला आलात की हे सोविनियर्स घेऊ शकतात. आता आम्ही चाललो इकडनं आलेलो मगाशी
एंट्री होती. सो बाना हिल्समध्ये आम्ही आता जेवायला आलेलो आहोत. हा खालचा आमचा कॅन्टीन आहे. इथे व्हेज फूड तुम्ही बघू शकतात. भरपूर ऑप्शन्स आहेत व्हेज फूडचे आणि इंडियन फूड्सप्रमाणे जैन फूड खूप आहे. चला मग जाऊया जेवण झाल्यावर गोल्डन ब्रिजला. सो फायनली आम्ही गोल्डन ब्रिजला आलेलो आहोत. हा गोल्डन ब्रिज तुम्हाला दिसेल मागे. दॅट्स इट. आणि हा एक हँड आणि दुसरा हँड तिकडे आहे. सो 2 हँड्स आर देअर. आणि हा या ब्रिजवर आता गर्दी भरपूर आहे. चालू आहे पब्लिक. मी आता गोल्डन ब्रिजवर चालतोय आणि इथे सगळे तुम्ही बघू शकतात. माझ्या मागे पण फोटोज काढतायत. हा एवढा वर आहे. खालती बघू शकता. सगळेजण वर करून फोटो काढतायत. अजून हा ब्रिज एंट्री तिकडनं आहे. तिकडनं एंट्री आहे. तिकडनं आम्ही अशी आलो. इथे आलो. इकडनं आता पहिल्या हाताच्या मधून आता चाललोय पुढे. सो गोल्डन ब्रिजवरची ही गर्दी तुम्ही पाहिलीच. आणि तरी पण आत्ता कमी गर्दी असं तो म्हणतो. सकाळी खूप गर्दी असते. सो हा मागे गेला एक हात आणि अजून एक हात पुढे येतोय. हे दुसरा हात. सो इथे आपले नॅशनल फ्लॅग आहे. भारताचा पण झेंडा आहे आणि आम्ही झेंडा घेऊन फोटो काढलाय. सो हा तुम्ही बघू शकता आपल्या भारताचा झेंडा. आता आम्ही गोल्डन ब्रिजवरून चाललो आहोत दुसरीकडे. गोल्डन ब्रिजवरचे फोटो तुम्ही पाहिलेच असतील आत्ता. आणि आता इकडनं आम्हाला दुसऱ्या एका प्लेसवर नेतोय तो दाखवायला. आम्ही आता उतरत चाललोय. खालती बघाल तर सगळे मागे आहेत. हळूहळू खालती उतारावर चालणं सोपं पडतं. तर तुम्ही बाना हिल्सला आलात तर तसंच करा. पहिल्यांदा टॉपला जा आणि मग उतरण्याचं करा. नाहीतर इथे जर पहिले आलात तर चढावं लागेल जास्त तुम्हाला. सो आत्ता आम्ही आहोत फ्लॉवर गार्डनमध्ये. तुम्ही बघू शकतात माझ्या मागे फ्लॉवर गार्डनमध्ये स्टॅच्यूज ठेवले. तिथे आम्ही आत्ता जस्ट फोटो काढले आणि मस्त फ्लॉवरनी नटवलेली आहे. आणि त्याचप्रमाणे इथे मागे बसायला आहे. इथे तुम्ही बसू शकतात. आणि हा एक छोटासा मेज आहे. तसं तुम्ही फ्लॉवर गार्डनचं हा पार्ट कंप्लीट करून येतात तसा इथे एक चेसचा बोर्ड आहे. आता आम्ही इथे थोडे फोटोज काढतोय. इथे एक मोराचं चित्र आहे. म्हणजे फुलांनी बनवलेला मोर आहे. मोर दिसेल तुम्हाला मागे. हा बघा. आता आम्ही बुद्धा स्टॅच्यूच्या इथे चाललोय. लेट्स सी. आणि मागे हे जे होते पुतळे, या पुतळ्यांचे इथे आम्ही फोटोज काढले. आणि इथे आता ड्रॅगन आहे. हा वॉटर ड्रॅगन दिसतोय. सो आता आम्ही बुद्धा स्टॅच्यूच्या इकडनं आलोय. आम्ही फ्लॉवर गार्डन मधून परत पुढे चाललोय.
आज आमची दनांगच्या इकडची बाना हिल्सची ट्रिप आता संपत आली आहे. आम्ही आता खालती चाललो आहे, म्हणजे केबल कारने आम्ही खाली उतरलो पण, आणि आता आम्ही आमच्या कॅबच्या इथे चाललो आहे. सो आज खूप मजा आली बाना हिल्सला. जर तुम्ही व्हिएतनामला येणार असाल तर बाना हिल्स नक्की करा. जेवढ्या लवकर सकाळी येऊ शकाल 8 वाजताच्या ह्याला तेवढं बरं. नंतर मग गर्दी वाढते, प्रचंड गर्दी आहे, आणि तुम्हाला फिरायला पण वेळ जास्त मिळेल जर लवकर आलात तर. खालती उतरल्यानंतर हे असं सगळं सिनेरी दिसेल. फुल मस्त घर आहेत. आणि आता आम्ही एक्झिटला आलेलो आहोत. होयांच्या ओल्ड टाऊनमध्ये हे मस्तपैकी असं म्युझिक ऐकत ऐकत आम्ही चाललोय. आणि गिटारिस्ट आहे इथे. नमस्कार मंडळी. व्हिएतनाममधील बाना हिल्स ही आम्ही 6व्या दिवशी केली. केबल कारचा प्रवास खूपच सुंदर होता. त्याचप्रमाणे गोल्डन हँडवरचा भारताचा झेंडा घेऊन फोटो काढणं ते तर खूपच मस्त होतं. आता आमचे शेवटचे 2 दिवस व्हिएतनाममधले राहिले. बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अजून काय काय पाहायला मिळतं ते.